तुम्ही बघत आहात जनमत मराठी। केवळ आपला प्रभागच नव्हे तर नाशिक रोड परिसराचा सर्वांगीण विकास व्हावा, तसेच नाशिक रोड परिसरातील बाल्यावस्थेत असलेली देशाची भावी पिढी ही अधिक समृद्ध आणि सर्व गुण संपन्न अशी घडावी, यासाठी नाशिक रोड परिसरातील विद्यार्थ्यांना माफक दरात आणि दर्जेदार शिक्षण दिलं जावं आणि हे करण्यासाठी नाशिक रोड परिसरामध्ये एक भव्य शैक्षणिक संकुल उभारलं जावं, असं एक निस्वार्थ लोक उपयोगी स्वप्नवराशी बाळगून ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत झगडणाऱ्या शिवसेनेची वाघीण अशी ओळख असलेल्या नाशिक महानगरपालिकेच्या शिवसेनेच्या दिवंगत नगरसेविका सौ सत्यभामा गाडेकर यांच्या संकल्पनेतील जिजामाता महिला शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित साधना एज्युकेशन इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजची मुहूर्तमेढ मागील काही वर्षांपूर्वी रोवण्यात आली होती। हा ज्ञानवृक्ष अधिक जोमानं वृद्धिंगत होईल असं वाटत असतानाच अचानक आलेल्या कोरोना रूपी कालराक्षसानं या रणरागिणीला सगळ्यांपासून हिरावून घेतलं आणि या स्वर्णिम घोडदौडीला खेळ बसते की काय असं वाटत असताना स्वर्गीय सत्यभामा गाडेकर यांच्या वैचारिक वारसदारांनी पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केलेल्या शाळा आणि महाविद्यालयाला नवीन उभारी देत एक सर्व सुविधायुक्त शैक्षणिक संकुल उभं केलं आणि स्वर्गीय सत्यभामा गाडेकर यांचं अर्धवट राहिलेलं स्वप्न पूर्ण करून त्यांना कर्तृत्वाच्या माध्यमातून आगळी वेगळी आदरांजली अर्पण करण्याचा प्रयत्न केलाय। साधना एज्युकेशन इंग्लिश स्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या नवीन शालेय इमारतीचं उद्घाटन आणि स्वर्गीय सौ सत्यभामा लक्ष्मण गाडेकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळा बुधवार दिनांक 24 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता नाशिक रोड परिसरातील एक लहरा रोड येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती आयोजिका आणि संस्थेच्या अध्यक्षा पल्लवी गाडेकर, उपाध्यक्षा मनीषा वजरे आणि सचिव जयश्री गाडेकर यांनी दिली आहे। दैनिक सामना आणि मार्विकच्या संपादिका सौ रश्मी उद्धव ठाकरे यांच्या शुभ हस्ते हे उद्घाटन होणार आहे। यावेळी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत। याशिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरही या सोहळ्याला आपली हजेरी लावणार असून या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठीची पूर्वतयारी आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं चित्र आहे। योगेश गाडेकर आणि विशाल गाडेकर यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळ, मुख्याध्यापक, शालेय शिक्षण समितीचे सर्व सदस्य, शिक्षक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यासाठी सध्या परिश्रम घेत आहेत। दरम्यान स्वर्गीय सत्यभामा गाडेकर यांच्या स्वप्नातील या शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये आनंद आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झाल्याचं चित्र आहे। हे असलेल्या सुसज्ज अशा वर्गखोल्या आहेत। निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुलांना शिक्षण घेता येणार आहे आणि इथे कुठलीही उणीव विद्यार्थ्यांना भासणार नाही आहे। पाणी असेल, सुसज्ज अशा प्रयोगशाळा असतील, सुसज्ज असं पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांना तर खेळणीपासून प्रात्यक्षिकापर्यंत सगळं काही उपलब्ध करून दिलेलं आहे। इथे विद्यार्थ्यांची ज्ञान लालसा जी आहे ती वाढणार आहे। इथे आल्यानंतर आपल्याला रवींद्रनाथ टागोर ओपन युनिव्हर्सिटीची अनुभूती आपल्याला इथे मिळणार आहे। मोकळा श्वास घेताना आपण रवींद्रनाथ टागोर ओपन युनिव्हर्सिटीच्या इथे आहोत की काय असं आपल्याला जाणवणार आहे। विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास तर होणारच आहे, परंतु इथे असलेलं वातावरण जे आहे ते शिक्षकांना देखील मोकळीक निर्माण करणारं आहे। विद्यार्थ्यांकडनं हसत खेळत शिक्षण कसं घेता येईल याकडेच सर्व शिक्षकांचं लक्ष असतं आणि या वातावरणामध्ये अधिक मोकळीकपणे शिक्षकांना ते विद्यार्थ्यांकडून करून घेता येईल असं मला वाटतं। माझं नाव आहे भक्ती शेंडगे। मी साधना एज्युकेशन इंग्लिश मीडियम स्कूल या शाळेत शिकते। या शाळेमध्ये मी लहान वर्गापासून शिकते। ही शाळा सामनगाव रोड एवढी लहान होती की तेव्हापासून मी या शाळेत शिकते। या शाळेमध्ये मी खूप परिवर्तन बघितलेले, बौद्धिक आहे आणि खूप सारे परिवर्तन बघितलेले आहे। पहिले आम्ही त्या शाळेत होतो, त्याचं शिक्षण खूप छान आहे आणि मला ही शाळा खूप आवडते। जब मैं पहली बार इस स्कूल में आया तो मुझे मानो कुछ नया सीखने मिला। जैसे जब मैं आया मुझे सबसे पहले तो कमज़ोर था यानी कि पढ़ाई में, तो पहले क्या जो टीचर थे उन सब ने मुझे मतलब इतना अच्छे से ट्रेन किया, सिखाया कि अब मैं इतना आगे बढ़ चुका कि अब मुझे कर्सिव इंग्लिश सब अच्छे से आता है। मुझे यहाँ तक कि रीडिंग भी नहीं आती थी, यहाँ के टीचरों ने मुझे सिखाया। और इवन जब व्हेन आई एम इन 6th स्टैंडर्ड दैट टाइम मुझे इंग्लिश समझना शुरू हो गया था। टीचर ने मुझे सिखाया ताकि, और यहाँ के टीचर इतने अच्छे कि उन्होंने मुझे स्टेप बाय स्टेप सिखाया। रीडिंग उन्होंने सिखाया, छोटे छोटे जो वर्ड्स रहते उन्हें ज्वाइन करके कैसे पढ़ना है। उतने तो हमारे स्कूल में आप पहले कैसी थी
पतरे में थे हमारे स्कूल। वो हमारे गाड़ीगर मैम का स्ट्रगल था और उसके बाद आज उनका स्ट्रगल चलते चलते उन्होंने हमारे लिए इतना कुछ किया कि आज हमें ऐसी एक बड़ी स्कूल में रहने को मिल रहा है, यानी कि सीखने मिल रहा है हमें, और एकदम अच्छी क्वालिटी का एजुकेशन है यहाँ पर। मैं तो कहूँगा कि आप साधना एजुकेशन में ही आइए, क्योंकि यहाँ पर एजुकेशन क्वालिटी और शिक्षकों का सिखाना बहुत अच्छा है। और हमारे जो शिक्षक मैडम ये सब है, अगर किसी का बच्चा अगर पढ़ाई में कमज़ोर हो तो ये उन्हें पर्सनली मीट करके ऐसा गाइड करते हैं कि वो बच्चा मतलब आने वाले सिर्फ एक ही साल में या कुछ ही महीनों में पढ़ाई में अपना मन लगाता है और पढ़ाई में अच्छे अंकों से पास भी होता है। दरम्यान परिसरातील अधिकाधिक नागरिकांनी या शैक्षणिक कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज। जबाबदारी न्याय हक्काची।